रायगढ़ जिले में संभाजी ब्रिगेड ने प्रशांत कोरटकर के खिलाफ अपनी आक्रामकता को बढ़ा दिया है। संभाजी ब्रिगेड ने महाराष्ट्र राज्य संयोजक सचिन सावंत देसाई ने एक प्रेस कॉन्फ्रेंस में इस मुद्दे पर अपनी प्रतिक्रिया दी। उन्होंने कहा कि अब किसी भी तरह के झूठे इतिहास को सहन नहीं किया जाएगा। इसी बीच इतिहास शोधकर्ता इंद्रजीत सावंत को धमकी भरे फोन आने की जानकारी भी सामने आई है। सोलापूरकरचं प्रकरण झालं, त्याच्यावरती काही गोष्ट घडली नाही। शिवाजी महाराजांचा पुतळा पाडला, त्याच्या टेंडर ज्या माणसाला मिळालं होतं त्याच्यावरती काही कारवाई झालेली नाही। आता कोरटकर म्हणजे अजूनही कोरटकर अटकेत नाही, ही मोठी शोकांतिका आहे। आता या गोष्टीला घडून 3 दिवस झालेत। मग आपली जी गृह मंत्रालय आहे ते झोपलंय का? किंवा त्यांना करायचंच नाहीये, किंवा त्यांना महाराष्ट्रामध्ये जातीयवाद वाढवायचा आहे, 2 समाजांमधली दरी वाढवायची आहे, त्यांचं नक्की चाललं काय? तुम्ही एक लक्षात ठेवा, महापुरुषांचे अपमान करण्याचे काहीतरी त्यांचे काम आहे, त्याची कारण आहेत। एक तर पहिली गोष्ट, रोज महापुरुषांचा अपमान करायचा आणि त्यांचे जे फॉलोअर्स असतात ना, त्यांचे जे हे असतात त्यांना 100% यूज टू करायचं महापुरुषांना। म्हणजे काय, तुमच्यामध्ये त्यांच्याबद्दल असलेली जी प्रेम भावना आदर हा सन्मान संपवायचा। रोज अपमान झाल्यावरती कोणाला फरक पडणार नाही। पण एक लक्षात ठेवा, त्यांचं जे वर्चस्ववादी लोकांचं जे हे आहे, त्याची जी थिंकिंग आहे तिला आम्ही 100% पुरून उरणार आहोत। आम्ही कधीही कुठलीही गोष्ट, जोपर्यंत महाराष्ट्रामध्ये संभाजी ब्रिगेड आहे, शेवटचा कार्यकर्ता आमचा जोपर्यंत आहे तोपर्यंत आम्ही महापुरुषांच्या अपमानाला होऊन देणार नाही। आणि जो कोणी करणार तुम्हाला लवकरच गुड न्यूज मिळेल। आणि हे 100% तुम्हाला मी सांगतो की या वेळेला संभाजी ब्रिगेडने ठरवलेलं आहे की आम्ही प्रसाद कोरटकरचा जाहीर कार्यक्रम करणार, तो पण टप्प्यात। 24 तारखेला इंद्रजीत सावंत यांना प्रशांत कोरटकर म्हणून नागपूरवरून एका इसमाने फोन केला आणि त्याने त्यांना मारण्याची धमकी तर दिलीच, पण त्या व्यतिरिक्त त्याने छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांची जी अपमानास्पद त्यांच्याबद्दल जे त्यांनी स्टेटमेंट दिलेलं आहे त्याचा संभाजी ब्रिगेड निषेधच करते। पण हा आम्ही निषेध करून थांबणार नाही, कारण की निषेधाला काही किंमत नसते असं आम्हाला वाटतंय। येत्या काही दिवसांमध्ये संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते प्रशांत कोरटकरला जिथे भेटेल, जसा भेटेल, ज्या अवस्थेत भेटेल तिथून आम्ही त्याचा टप्प्यात कार्यक्रम करणार, त्याचं तोंड काळं करून त्याची गाढवावरनं धिंड काढणार। आणि त्याप्रमाणे पूर्ण महाराष्ट्राला एकच गोष्ट कळेल किंवा देशाला एकच गोष्ट कळेल की छत्रपतींचा अपमान जर केला तर संभाजी ब्रिगेड कुठल्याही प्रकारे कोणालाही सोडणार नाही। मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्रीच गृहमंत्री आहेत, आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच गृहमंत्री आहेत। आणि त्यांनी 19 तारखेला स्टेटमेंट दिली होती की या महाराष्ट्रामध्ये हे जे राज्य चाललेलं आहे ते छत्रपतींच्या आशीर्वादाने चाललेलं आहे। जर छत्रपतींचा कोणीही अपमान केला, माझ्याकडनं झाला किंवा कोणाकडनं झाला, तर मी स्वतःचा कडेलोट करून घेईन। एक तर त्यांनी कडेलोट करावा, नाहीतर त्यांनी प्रशांत कोरटकर याच्यावरती योग्य ती कायदेशीर कारवाई करून त्याला आतमध्ये टाकावं, त्याची अटक करावी। काही दिवसापासून म्हणजे 3-4 वर्षापासून कार्यकर्त्यांच्या आर्थिक सक्षमीकरण या विषयावरती थोडा भर देत होतो आम्ही। कार्यकर्त्यांना केसेस होऊ नये, त्यांचं आयुष्य खराब होऊ नये म्हणून आम्ही प्रयत्न करत होतो। पण याचा अर्थ असा नाहीये की आमचं सामाजिक आणि वैचारिक भान कुठेतरी आम्ही ते विकलेलं आहे, ते जिवंतच आहे। आणि ही जेव्हा गोष्ट पुढे आली तेव्हा ती प्रकर्षाने आम्हाला आमच्या अध्यक्षांनी फोन करून सांगितलं की या प्रकरणाचा कुठल्याही परिस्थितीत हे प्रकरण तडीस नेलंच पाहिजे। प्रथमतः म्हणजे तो भेटेल तिथे आम्ही त्याला ठोकणार, आणि जर त्याला पोलिसांनी अटक केली तर त्याच्यानंतर पूर्ण कायदेशीर कारवाई, त्याला वकील देण्यापासून त्याचा आर्थिक जे काही बाब असेल ते पूर्ण हे आम्ही संभाजी ब्रिगेडकडनं करणार। आणि जो त्याला ठोकून काढणार, मग तो ब्रिगेडचा असो किंवा ब्रिगेडच्या बाहेरचा असो, कुठलाही असामान्य माणूस असेल, त्याला ब्रिगेडकडनं आम्ही 1 लाख रुपयाचं बक्षीस जाहीर केलेलं आहे आणि आम्ही त्याला देणार। पण तुम्हाला आम्ही आज आश्वासित करतो की या वेळेला दुसरा कोरटकर आम्ही जन्माला येऊन देणार नाही।